ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची घनता कमी होणे. आपण प्रत्येक हाडाची रचना बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की हाड हे भरीव नसतं. प्रत्येक हाडात छोट्या छोट्या अशा पोकळ्या असतात. ऑस्टिओपोरोसिसमध्ये या पोकळ्यांची साईज वाढते आणि त्यामुळे हाडं ही कमजोर आणि ठिसूळ बनतात. अतिशय क्षुल्लक मार लागल्याने देखील ही हाडं लगेच तुटतात. आता ऑस्टिओपोरोसिसची काय कारणं असू शकतात? तर ऑस्टिओपोरोसिसची कारणं सर्वसाधारणपणे 2 प्रकारात विभागता येऊ शकतात. एक आहे वयोमानानुसार होणारा ऑस्टिओपोरोसिस आणि दुसरा आहे शरीरातील इतर आजारांमुळे किंवा इतर कारणांमुळे होणारा ऑस्टिओपोरोसिस. मासिक पाळी बंद झालेल्या 25 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांना हार्मोनच्या कमतरतेमुळे आणि 65 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता जास्त असते. ज्या लोकांना संधिवात, डायबिटीज, लिव्हर किंवा किडनीचे आजार किंवा असे काही आजार ज्यांच्यासाठी ते बऱ्याच दिवसापासून स्टेरॉइडचे नियमित सेवन करतात, जी लोक बैठकी काम करतात, जी लोक जास्त प्रमाणात स्मोकिंग किंवा दारू पितात, यांना देखील ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता जास्त असते. ऑस्टिओपोरोसिसची अशी काही लक्षणे आहेत का? तर ऑस्टिओपोरोसिसची अशी कुठलीच स्पेसिफिक लक्षणे नसतात. बऱ्याचदा जे रुग्ण असतात ते त्यांच्या अंगदुखीसाठी किंवा सांधेदुखीसाठी किंवा अतिशय क्षुल्लक अशा धक्क्याने त्यांना जे झालेलं फ्रॅक्चर असतं ते दाखवण्यासाठी डॉक्टरांकडे येतात. अशा रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर जेव्हा एक्सरे काढतात तेव्हा डॉक्टरांना त्या रुग्णास ऑस्टिओपोरोसिस झालेला आहे असं निदान होतं. ऑस्टिओपोरोसिसचं निदान करताना डॉक्टर सर्वसाधारणपणे एक्सरे किंवा BMD म्हणजे बोन मिनरल डेन्सिटीची तपासणी करायला सांगतात. ह्या दोघेही स्क्रीनिंग टेस्ट आहेत. याच्याने पेशंटला ऑस्टिओपोरोसिस झाले आहे किंवा नाही याचा अंदाज येतो. आता ज्या रुग्णांना ऑस्टिओपोरोसिस झालेला आहे अशाच रुग्णांसाठी डेक्झा स्कॅनची तपासणी करण्यासाठी डॉक्टर सांगू शकतात. रुग्णांनी काय काळजी घेतली गेली पाहिजे? तर ही जी रुग्ण आहेत की ज्यांना ऑस्टिओपोरोसिसचं निदान झालेलं आहे अशा रुग्णांनी लांबचा प्रवास करणे, मोटरसायकलवरचा प्रवास करणे, उडी मारणे, धावणे किंवा अतिशय वजनदार वस्तू उचलणे हे त्यांनी टाळलं पाहिजे. त्यांनी कमीत कमी 30 ते 40 मिनटं रोज चालण्याचा किंवा पोहण्याचा त्यांनी व्यायाम केला गेला पाहिजे. आणि खाण्यापिण्यात कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे दूध, दुधाचे पदार्थ, ड्रायफ्रूट्स, हिरवा पालेभाज्या त्यांनी घेतल्या गेल्या पाहिजे. बऱ्याचदा जेव्हा सिव्हिअर ऑस्टिओपोरोसिस असतं तर अशा रुग्णांसाठी डॉक्टर गोळ्या, औषधी किंवा इंजेक्शन्स त्यांना देतात.